मीरा भाईंदर वस्ती विरार पुलिस आयुक्तालय के अंतर्गत परिमंडल 3 द्वारा जब्त किए गए मुद्दा माल को मूल मालिकों को वापस करने के उद्देश्य से एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। ये कार्यक्रम 1 मई महाराष्ट्र मजदूर दिवस के अवसर पर विरार स्थित बंजारा होटल में आयोजित किया गया। कार्यक्रम में पुलिस आयुक्त निकेत कौशिक एवं अपर पुलिस आयुक्त दत्तात्रेय शिंदे के मार्गदर्शन में परिमंडल 3 के पुलिस उपायुक्त सुहास बावचे, परिमंडल 2 की पुलिस उपायुक्त श्रीमती पूर्णिमा चौगुले, सहायक पुलिस आयुक्त सुनील जयभाई एवं बजरंग देसाई के नेतृत्व में यह पहल सफलतापूर्वक संपन्न हुई। इस अवसर पर विरार, नालासोपारा, मांडवी, अर्नाला, सागरी एवं पिल्हार पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक तथा अन्य अधिकारी व कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। इस अभियान के तहत परिमंडल 3 वसी विरार पुलिस ने करीब 1.75 करोड़ रुपए मूल्य का मुद्दा माल बरामद कर संबंधित लोगों को लौटाया। इसमें चोरी हुए मोबाइल फोन, जेवरात, नकदी राशि, कार और बाइक जैसी वस्तुएं शामिल थी। विशेष रूप से विरार पुलिस स्टेशन क्षेत्र के साईनाथ इलाके से चोरी हुए लगभग 46 लाख रुपए मूल्य के मोबाइल फोन बरामद कर दुकानदार मालिक को वापस सौंपे गए, जिससे लोगों में पुलिस के प्रति विश्वास और मजबूत हुआ। कार्यक्रम के दौरान पुलिस उपायुक्त श्रीमती पूर्णिमा चौगुले ने लगभग 15 मिनट का मार्गदर्शन दिया। उन्होंने नागरिकों को साइबर अपराधों से सतर्क रहने की सलाह देते हुए ऑनलाइन फ्रॉड, OTP साझा करने, संदिग्ध APK फाइल डाउनलोड करने और सोशल मीडिया के दुरुपयोग से बचने के लिए जागरूक किया। उन्होंने कहा कि सतर्कता और समझदारी से ही ऐसे अपराधों से बचा जा सकता है। इस सराहनीय पहल की शहर भर में प्रशंसा हो रही है। नागरिकों ने पुलिस की इस कार्रवाई को पारदर्शिता और जनसेवा का उत्कृष्ट उदाहरण बताया। कार्यक्रम का समापन राष्ट्रगान के साथ किया गया। महाराष्ट्र मजदूर दिवस के अवसर पर आयोजित इस कार्यक्रम ने समाज में सुरक्षा और भरोसे का सकारात्मक संदेश दिया। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। ACP विरार बजरंग देसाई, ACP सुनील जयभाई सुट्टीवर आहेत, त्याचबरोबर सर्व वपोनी त्यांची टीम, त्याचबरोबर सर्व अंमलदार, नगदी कारकून आणि आपण उपस्थित ज्यांचा मुद्देमाल तिथं आम्ही परत करण्यासाठी जमलेलो आहोत। सर्वप्रथम आज 1 मे आहे, 1 मे आणि त्याचबरोबर कामगार दिवस, तर त्या अनुषंगानं मी सर्वांना एक मे आणि कामगार दिवसाच्या किंवा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते। आज खूप पवित्र दिवस आहे। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली होती। खूप मेहनतीनं महाराष्ट्रातील जनतेनं खूप सारा लढा देऊन 105 लोकांनी हौतात्म्य पत्करून महाराष्ट्र बनलेला आहे आणि तो आज दिवस आहे। आपण खरोखर भाग्यशाली आहोत की ह्या महान राज्याचे आपण नागरिक आहोत आणि तो आज आपल्या सर्वांसाठी, आमच्यासाठी खूप महत्त्वाचा पवित्र दिवस आहे। आणि त्या अनुषंगानं आपण एक अत्यंत चांगला प्रोग्राम इथं आयोजित केलेला आहे। वास्तविक माझा चार्ज आहे, खरे तुमचे करणारे DCP बावचे सर सुट्टीवर आहेत, 4 दिवसापासून मी चार्ज होल्ड करते आहे। त्यामुळे तुम्ही जे काही व्यक्त केलं त्यांनाच मिळणार आहे ते। मी झोन 2 मध्ये DCP आहे। मी देखील आता माझ्या झोनचा हा सेम प्रोग्राम करून इथं आलेली आहे। आम्ही देखील आमच्या झोनमध्ये माझे जे 6 पोलीस स्टेशन आहेत तिथं 1 करोड 60 लाखाचा मुद्देमाल नागरिकांना परत केलेला आहे। वास्तविक एखादी घटना घडते, ती घटना घडल्यानंतर FIR बनतो, FIR बनले की आमचं काम सुरू होतं आणि त्यामध्ये आम्ही अत्यंत कष्ट करून आरोपी पकडतो, आरोपीकडून रिकव्हरी होते। ही जेव्हा रिकव्हरी होते ती प्रॉपर्टी कोर्टाची असते, आमची नसते, ना तुमची ना आमची, ती कोर्टाची असते। फक्त कोर्टाच्या बिहाफ आमच्याजवळ ठेवलेली असते। देणारा कोर्ट असतं आणि तुम्ही मालक असता, त्यामुळे आमचा रोल 0 असतो। परंतु सोशल पोलिसिंग नावाची कन्सेप्ट आहे, सामाजिक पोलिसिंग। 1947 पूर्वी ब्रिटिश लोक त्यांच्या तर्फे आम्ही काम करत होतो, तेव्हा आपल्या नागरिकांचं दमन करणं, त्यांना दाबणं आणि आपला होल्ड ठेवणं हा हेतू होता। परंतु 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा पोलिसिंगची रूपरेषा, विचार सर्व बदलून गेलं आणि लोकांच्या सुरक्षेकरिता जे कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला अधिकार दिले त्याच्या सुरक्षेकरिता, समाजाच्या सुरक्षेकरिता कटिबद्ध अशी पोलीस यंत्रणा बनलेली आहे। आणि त्यामध्ये सोशल पोलिसिंग, सामाजिक पोलिसिंग एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आहे आणि त्याच्या खाली आपण आज इथं
हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माननीय पोलीस आयुक्त, माननीय अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी खूप सारं मार्गदर्शन केलेलं आहे. ही प्रक्रिया खूप लेंदी होते. तुमचा मुद्देमाल आमच्या ताब्यात असतो, वी आर नॉट द ओनर. कोर्ट, तुम्ही ओनर जर असतो तर मालकी कोर्टाची असते, ताबा कोर्टाचा असतो. थ्रू द प्रॉपर लिगल प्रोसिजर तुम्हाला कोर्टाकडून ती ऑर्डर मिळते. त्यामुळे आमच्याबरोबर काहीच नसतो. परंतु ही लेंदी प्रक्रिया बऱ्याच लोकांना माहीत नसतं. लोकांना वाटतं माझी चोराची गोष्ट पोलिसांकडे आलेली आहे, मला लगेच मिळायला पाहिजे. ट्रक तर पोलिस थांबलेला आहे तर माझ्या ताब्यात मिळायला पाहिजे. सोनं पोलिसांकडे आहे तर मला द्यायला पाहिजे. अशी अपेक्षा घेऊन आपण येतात. पण अशा वेळी आमच्या अडचणी अशा असतात की कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्हाला देता येत नाही. तर त्या प्रक्रियेमध्ये आमचे नगदी कारकून असतील, आमचे अधिकारी असतील, वपुणी असतील, एसीपी DCP सर्व कोर्टाची समन्वय साधून लिगल तुम्हाला प्रोसिडिंगमध्ये मदत करून ही ऑर्डर करून घेतात. आणि ते सगळ्याचा परिपाक की आज आपण त्यांनी अमाऊंट खूप कमी दाखवली. ॲक्च्युली त्यांनी अर्धा किलो सोन्याची किंमत सध्या 75 लाख आहे, तर यांनी दाखवले 22 लाख. खूप मोठ्या वयाचे लोक आहेत, पण आजची किंमत 75 लाख आहे. म्हणजे ह्यामध्ये आपले जवळजवळ 53 लाख अजून वाढत आहेत. म्हणजे दोन 1 करोड 31 नाही आहे, 1 करोड 80 लाखाचा मुद्देमाल आज इथं परत करत आहेत. तर आम्हाला खूप आनंद होतोय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून, तुमच्या चेहऱ्यावरचा तो विश्वास बघून खूप आनंद वाटतं. मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय 2020 मध्ये बनलेलं आहे. अवघड 5 वर्षाचं आयुक्तालय आहे. पण या आयुक्तालयानं जो काही झेंडा निर्माण केला इतर आयुक्तालयांना, इतर युनिटला आदर्श असाच आहे. प्रत्येक निकषांवर माझं आयुक्तालय सोन्यासारखं चमकतंय. त्यामुळे आपलं योगदान देखील खूप मोलाचं आहे. वसई एक तालुका पालघर जिल्ह्याला जवळ आहे, एवढा मोठा हा तालुका आहे. या तालुक्यामध्ये 2 DCP आम्ही बसतो. या तालुक्याची लोकसंख्या मोर दॅन 30 lakhs, 28 to 30 28 ते 30 लाखाच्या वर पॉप्युलेशन या तालुक्याची, एकटा तालुक्याची आहे. माझ्या झोनमध्ये 14-15 लाख आहेत. जोत्रीमध्ये 14-15 लाख लोक राहतात. आणि माझ्याकडे किती लोक आहेत? माझ्याकडे हार्डली 100 अधिकारी झोन 2 मध्ये आणि 577 अंमलदार माझ्या ऑफिसचा स्टाफ पकडून. सेम इतर फिगर झोन 3 मध्ये देखील आहे. हार्डली 100 आणि 500-600 लोक असतील झोन 3 मध्ये देखील. म्हणजे 1200 लोक आणि 200 अधिकारी घेऊन आम्ही 30 लाख लोकांची सुरक्षा करतो. प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य मिळेल असं पण नाही. आम्हाला पंच व्हायला कोण तयार नसतं. कन्व्हिक्शनची बाता तुम्ही मानताय, कन्व्हिक्शन नाही, कन्व्हिक्शन पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. न्याय देणं ही जबाबदारी आमची नाही आहे, न्याय देणं जबाबदारी तुमची देखील आहे. पंच तुम्ही यायला पाहिजे, तुम्ही जे काही घडलं ते पाहायला पाहिजे. अशा वेळी तुमची भूमिका देखील आपण परिपूर्णरित्या पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा कुठं खऱ्या अर्थानं जस्टिस पर्यंत आपण पोहोचू शकतो. याकरिता तुम्ही सर्वांनी, तुमच्यामध्ये देखील पोलीस आहात, आम्ही युनिफॉर्म घालतो, तुम्ही सिव्हिल मधले पोलीस आहात. वी आर द ऑक्सिजन, आम्ही ऑक्सिजन आहोत. ऑक्सिजनचं महत्व व्हेंटिलेटरच्या माणसाला समजतं. सामान्य नागरिकाला फुकट ऑक्सिजन मिळतो, फुकट यंत्रणा आहे शरीरामध्ये, त्यामुळे वाटत नाही. पण जो व्हेंटिलेटरवर असतो, कोरोनामध्ये पाहिला असेल, त्यांना ऑक्सिजनचं महत्व माहीत आहे. आम्ही तुमच्या सुरक्षेकरिता कटिबद्ध आहोत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीथ घेऊन आम्ही चालत आलेलो आहोत आणि पुढे देखील अत्यंत सन्मानानं, अत्यंत ताकदीनं चालणार आहोत. तुमच्या विश्वासावर, तुमच्या साथीवर. तुम्ही देखील पोलिसिंगमध्ये आम्हाला सहकार्य करण्याची गरज आहे. सहकार्य म्हणजे तुम्ही आमच्याबरोबर लढा, छातीचा वाक करून अंगावर गोळ्या घ्या असं काही नाही आहे. आम्ही आहोत तयारी सक्षम. माफक अपेक्षा